साथीचा कार्यक्रम बघायला आपल्या देवळात जाऊयात। चला तर मग। मंडळी, हा आहे आपल्या मावळातला भात लावणीचा पारंपरिक पोशाख। हे इडलं, त्यावरती घोंगडी, हातात काठी आणि भात लावणीला तयार असलेला हा शेतकरी। पण भात लावणीच्या आधी गावामध्ये एक महत्त्वाची पूजा केली जाते, तिला म्हणतात साथीची पूजा। आता संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळच्या आरतीनंतरच गावामध्ये ही पूजा केली जाते। साथ म्हणजे काय? तसं बघितलं तर भात लावणी हे अतिशय किचकट आणि कष्टाचं काम। फक्त एका शेतकऱ्याच्या कुटुंबाकडून हे काम होऊ शकत नाही, त्यामुळे गावातला प्रत्येक जण दुसऱ्या शेतकऱ्याला मदत करायला जातो आणि सगळ्यांच्या साथीने हा कार्यक्रम होतो। सगळ्या गावांनी एकत्र येण्याकरता म्हणून हा उत्सव असतो। आता आपण हा साथीचा कार्यक्रम बघायला आपल्या देवळात जाऊयात। चला तर मग। अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून कोणत्याही मोहिमेची किंवा शुभकार्याची सुरुवात ही तळी उचलण्याने केली जायची। सर्वांनी एकत्र येऊन ही तळी उचलणे म्हणजे त्या कार्याला आपली बांधिलकी दाखवणे। यामध्ये भंडारा व खोबरे याचा नैवेद्य ग्रामदैवताला दाखवून त्याचा प्रसाद वाटला जातो। त्यानंतर गावातील घरांमधून आलेला घावण, गुळवणी तसेच बाजरीची भाकरी, दही, भात, गूळ यांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो। आपण नैसर्गिक शेतीमध्ये जीवाणूंचे वेगवेगळे कल्चर तयार करतो, त्यामध्येही अगदी हेच पदार्थ असतात बरं का। परंपरांमध्येही विज्ञान कसे लपले होते हे आपल्याला या प्रथांमधून कळते। हा दही भाताचा नैवेद्य जेव्हा खाचरात शिंपडला जातो तेव्हा उपयुक्त जीवाणूंच्या वाढीला चालना मिळते। त्यानंतर गावातील 4 माणसांच्या हातात हा नैवेद्य देऊन गावांच्या वेशीवर व खाचरांमध्ये शिंपडण्यासाठी पाठवला जातो। शेतकऱ्यांसाठी हा साथीचा कार्यक्रम असतो आणि हा आश्विन महिन्यामध्येच असतो। पण ह्या वर्षी अधिक मास असल्यामुळं शेतकऱ्यांनी भाताची रोपं लवकर टाकल्यामुळं लवकर भात झाडे लावायला आल्या, त्याच्यामुळं आपण थोडीशी साथीचा कार्यक्रम लवकर धरला। आणि ही साथ गावातील देवदेवतांना नैवेद्य वगैरे म्हणून आणि बाजरीची भाकर, भात, दही, गूळ याचा नैवेद्य करून आपण देवाला दाखवतो। आणि साथीला गावाच्या भोवतीने सर्व जे काय देवदेवते हे असतात यांच्यासाठी आपण तो शेत तळला जातो।